पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीमध्ये ऐक्य टिकवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतलाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी त्या चर्चा करणार आहेत। पक्षांतर्गत विसंवाद दूर करण्यासाठी त्यांनी विशेष बैठकीचं आयोजन केलंय। नेत्यांमधील गैरसमज मिटवण्यासाठी आता सुनेत्रा पवार मध्यस्थी करतायत। या आठवड्यात आमदारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी त्या सोडवतील। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ऐक्य ठेवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतलाय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत 2 दिवस त्यांनी फोनवरून संवाद केला। याच आठवड्यात बैठकीचं आयोजन केल्याचंही सांगितलं। त्यामुळे झालेला विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार आता आघाडी घेत आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे जाऊन मांडल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनीही पुढाकार घेतलाय। आपल्या पक्षातली नाराजी आपणच मिटवू असा त्यांचा पुढाकार दिसतोय। अगदी कस्तुरी, खरं तर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला गेलं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांबद्दलच्या काही बातम्या प्रसारित झालेल्या होत्या। शरद पवार यांची दोघांनी भेट घेतलेली होती, तर पार्थ पवार यांच्याबद्दल नाराजी असल्याच्या देखील बातम्या आलेल्या होत्या। आणि या सगळ्याबाबत आता सुनेत्रा पवार यांनी येत्या आठवड्यामध्ये एक बैठक घेणार असल्याचं आपल्याला समजते सूत्रांकडून। आणि जो विसंवाद आहे किंवा तो गैरसमज सध्या पक्षामध्ये पसरवला जातो त्या सगळ्या संदर्भात विस्तृत जी चर्चा आहे ती केली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे कोर कमिटीचे जे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित राहू शकतात आणि मुंबईमध्ये येत्या आठवड्यातच ही बैठक घेऊन जे काही गैरसमज किंवा विसंवाद आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार या करणार आहेत। बरोबर, त्यामुळे आता या बैठकीअंती त्यांची नाराजी दूर होते का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।